नमस्कार मित्रांनो, मी भारती. धन्वीसोबतच्या प्रवासात आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे दुधामध्ये मिक्स केलेल्या बेसनाचे लाडू. आपण तर लाडू बेसनाचे खाल्लेच असतील, परंतु कोणी पाकाचे बनवले असतील तर कोणी बिना पाकाचे, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बनवले आहेत. तर मी आज दुधामध्ये मिक्स केलेल्या बेसनाचे पेढे बनवणार आहे. त्यासाठी मी एकच वाटीचं माप घेतलं आहे. तर 1 वाटी बेसन, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि त्याच वाटीत अर्धी वाटी तूप, वेलची पूड आणि 3-4 चमचे पाणी, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर मग आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया. एका कढईमध्ये 1 वाटी बेसन घेतलं. बेसन हे तुपात भाजायचं नाही, फक्त असंच बेसन भाजून घेऊ. जो बेसनाचा कच्चेपणा असतो ना, तो आपल्याला घालवायचा आहे. सतत बेसन आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण बेसन तळाला लागू शकतं आणि जर बेसन तळाला लागलं तर मग लाडू चांगले लागणार नाहीत. त्यासाठी आपल्याला बेसन भाजत राहायचं आहे. बघा, असं बेसन दाणेदार झालं ना की मग बस बेसन भाजलं म्हणून समजा. मला 3-4 मिनटं लागले हे बेसन भाजायला. आता आपण हे बेसन एका भांड्यामध्ये काढून घेऊ. हे लाडू मी 2दा बनवलेत, पण खरंच चवीला छान असतात. तुम्ही पण बनवून बघा. जे बेसन आपण काढलं होतं त्यात जी 1 वाटी आपण दूध काढलं, ते दूध आपण या बेसनामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे बेसन मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित सर्व गुठळ्या वगैरे काहीच नसल्या पाहिजे. बघा, असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि एका साईडला बाजूला करून ठेवायचं. जेव्हा हे आपण बेसन मिक्स करतो तेव्हा दूध आणि बेसन याच्या व्यतिरिक्त आपल्याला यात काहीच घालायचं नाही. आणि त्यानंतर आपल्याला साखरेचा बुरा करायचा आहे. साखरेचा बुरा करण्यासाठी मी 1 वाटी साखर घेतली होती, ज्यात आपण दूध आणि बेसनाचं मापाची वाटी असते ना, त्याच वाटीने आपण 1 वाटी साखर घेतली आहे आणि त्यात 3-4 चमचे पाणी टाकले. आता आपल्याला व्यवस्थित एक तारी पाक करायचा आहे. जेव्हा एक तार बनते तेवढाच पाक आपल्याला बनवायचा आहे, त्याच्या व्यतिरिक्त जास्त पाक बनवायचा नाही. आणि आता खरं तर गणपती पण आहे. हे लाडू तुम्ही नक्की करा, गणपतीच्या प्रसादाला लागेल. तुम्ही या मिश्रणाचं मोदकाचा पण आकार देऊ शकता. या मिश्रणाचा लाडूच बनले पाहिजे असं नाही आहे. बघा, आपला पाक आता होतच आहे. आपल्याला पाक एक तारीच बनवायचा आहे, हे एवढं लक्षात ठेवा. जर पाक जास्त शिजला जाईल तर साखरसुद्धा घट्ट होईल, साखरेचा बुरा तयार होणार नाही. साखरेचा बुरा हा आपल्याला रव्यासारखा बनला पाहिजे, रवाळ कसा असतो तसा बनला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला एक तारीच पाक करायचा आहे. जेव्हा पाक तयार होत असला तेव्हा 2-2 मिनटाला चेक करत राहायचं. मी सुद्धा तेच करते. बघा, पाक तयार झालेला आहे, परंतु आपल्याला एक तारी पाक हवा आहे. आणि जेव्हा एक तार बनते त्यावेळेसच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण गॅस परत चालू नको आहे एक तार बनल्यानंतर. हे बघा, मी जेव्हा चेक केलं तेव्हा एक तार बनत होती. तुम्हाला दिसते का? हे बघा, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. आपल्याला आता त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचा आहे आणि तूप मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला, कारण यातच आपल्याला साखरेचा बुरा तयार होताना दिसेल. बघा, सतत ढवळत राहावं लागेल.
जर ढवळणं थांबवलं तर साखरेचा बुरा होणार नाही. एवढी काळजी नक्की घ्या, कारण साखरेचा बुरा हा ढवळत राहिल्यानेच होतो. आणि जर आपण हे असं मिश्रण थांबवलं हलवायचं तर तो साखरेचा गोळा होतो आणि मऊ होते. साखरेचा बुरा होत नाही, रवाळ होत नाही. तो एकदम मऊसूर जाडसर मऊ असा घट्ट गोळा होते आणि तो बुरा होत नाही. बघा, असं मिक्स आपल्याला हलवत राहायचं आहे. थोडा थोडा बुरा होत चालला आहे. रवाळ असा भाग करायचा आहे आपल्याला. आणि हे लक्षात ठेवा, हां, गॅस बंद आहे आता सध्या. बघू शकता तुम्ही, थोडं थोडा होऊ राहिला आहे आपला. गणपतीच्या वेळेसच असा प्रसाद द्यायला पाहिजे असं नाही, आपण कधी पण असे लाडू बनवून खाऊ शकतो. आपण बेसनाचे लाडू वेगवेगळ्या प्रकारचे बनवतो, परंतु दुधामध्ये मिक्स करून एकदा लाडू बनवून बघा, खूपच छान लागतात. इकडे आपला बुरा तयार होत आहे. गॅस बंद आहे. सतत हलवत राहावं लागतं, कारण कडेला साखर घट्ट बसलेली असते. हे बघा, असं होत चाललंय. सतत हलवल्याने साखरेचा बुरा हा रवाळ होतो आणि रवाळ झाल्यानेच आपल्याला लाडू पण व्यवस्थित वळले जातात. जर सतत हलवलं नाही तर मग तो घट्टसर गोळा होतो आणि गोळा झाल्याने लाडू व्यवस्थित बनत नाहीत आणि चिकट होतात. दाताला खायला पण व्यवस्थित लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित हे करावं लागेल. त्यानंतर आपण जे बेसन दुधामध्ये मिक्स केलं होतं ते आता आपल्याला भाजायचं आहे. त्यासाठी आपल्याला जे अर्धी वाटी तूप ठेवलेलं होतं ते तूप आपण घ्यायचं आहे एका कढईमध्ये. ते तूप जास्त गरम होऊ द्यायचं नाही, तेव्हाच आपल्याला बेसन टाकायचं आहे. कारण जर तूप गरम झालं तर बेसन हे तळून निघेल. त्याच्यामुळे आपल्याला तूप गरम झालेलं नको आहे. तूप टाकल्याबरोबर आपल्याला हे बेसन दुधामध्ये मिक्स केलेले बेसनसुद्धा टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. याला पण आपल्याला सतत हलवत राहावं लागेल, कारण बेसन व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. जेव्हा आपण हे बेसन भाजणार आहे तेव्हा आता सध्या घट्ट आहे, नंतर थोडंसं परत पातळ मिश्रण होईल आणि पातळ झाल्यानंतर पुन्हा त्याचा गोळा होऊन अगदी सुट्टा होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला वाटेल की आता हे पातळ झालं, कसं काय लाडू वळायचे, असं होत नाही. आता जेव्हा हे बघा, आता हा गोळा होत चालला आहे याचा बेसनाचा, एकदम पूर्ण कढई सोडते. हे ज्यांच्याकडे नॉनस्टिकची कढई असेल त्यांना तर काही टेन्शनच नाही. व्यवस्थित एकदम बनवायला पण छान वाटतं. बघा, हा गोळा होत चालला आहे त्याचा. मग तुम्हाला असं वाटेल की लाडू बनणार नाहीत, परंतु लाडू अगदी मस्त बनतात. आता हा जो गोळा आहे ते त्याचा एकदम सुट्टा होऊन जातं, एकदम कणिकसारखं होतं. बघू शकता, तो पूर्ण मोकळा होऊन जातो. बघा, थोडं त्याने गोळ्याचं सुट्टेपणा सोडलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, एकदम सुट्टा झालं आहे. लाडू वळायला असंच आपल्याला पाहिजे आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. बघा, हे भांड्यामध्ये काढले आणि लाडू वळण्यासाठी आपल्याला असंच बेसन करायचं आहे, एवढंच भाजायचं आहे. जो साखरेचा बुरा तयार केला होता तो व्हिडिओज माझ्याकडून डिलीट झाला आणि तो मी एका डिशमध्ये काढला होता. तो यातमध्ये मी टाकला आणि नंतर वेलची पूड टाकली आणि पूर्ण सर्व मिक्स केलं आहे. बघू शकता, मिक्स केल्यानंतर आपण लाडू वळायला लगेच घेऊया. बघा, लाडू वळतात आणि अगदी व्यवस्थित लाडू वळतात. असं नाही की लाडू होत नाही तयार, तुटतात वगैरे, असं काहीच होत नाही. लाडू पण एकदम व्यवस्थित वळायला होतात. जर आपल्याकडे कोणते ड्रायफ्रूट्स असतील तर आपण ड्रायफ्रूट्स पण टाकू शकतो. बघा, किती छान लाडू वळला जातो आहे. आपल्याला जेवढ्या आकाराचे लाडू वळायचे असतील, मोठे लहान, तेवढे आपण वळू शकतो.
आणि ह्याच आकाराचे मोदकसुद्धा आपण करू शकतो बरं का बापांसाठी. बघा, मी एवढे लाडू वाळले एका वाटी बेसनाचे. अगदी छान होतात हां. माझ्याकडे थोडे ड्रायफ्रूट्स होते, ते मी वरती लावून घेतले. बघा, अगदी छान होतात आणि मऊ पण होतात. तुम्ही नक्की करा हां, खरंच छान होतात. मी कोणत्याही कलरचा कलर वापरलेला नाही.